तर रामराम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे की सर्व माझ्या लागले लग्नाच्या नांदीत. कारण की आता माझ्या आईच्या समोर जर मी लग्नाचा विषय काढला ना तर आता आमच्या दोघीचं भांडण होते. आणि मैत्रिणींसमोर पण सुद्धा मी लग्नाचा विषय काढते ना तर त्यांना सांगते की मला लग्न का नाही करायचं. तुला म्हणते की इमोशनल सपोर्टची गरज नाही आहे, असं तसं एक इमोशनल सपोर्टची गरज असते. म्हणजे इमोशनल सपोर्टची ठीक आहे, इमोशनल सपोर्ट आपल्याला भेटतो, पण भेटल्यानंतर जेव्हा आपण लग्नानंतर जातो, जेव्हा आपल्याला इच्छा होत नाही स्वयंपाक करायची, कधीतरी म्हणजे चांगलं नाही वाटत की नाही स्वयंपाक नाही करायचा, पण आपल्या नवऱ्याचं आपल्याला प्रेशर असतो की नाही मला भूक लागलेली आहे, तू स्वयंपाक कर. त्याचं मी मन तोडणं, स्वतःचं मी मन तोडलं, न इच्छा असून सुद्धा आपल्याला स्वयंपाक करावा लागते. नंतर मुलांची अशी अपेक्षा असते की स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचे, भांडे घासायचे. आणि मुलांचं काय मेंटॅलिटी आहे की बा मुली हे मुलांवर डिपेंड असतात, ना की आम्ही त्यांच्यावर डिपेंड असतो. पण कपडे धुणं हे ते असणं, धुवून देणं त्याचं वगैरे, तर हे तर डिपेंड असेच ना. मुलं आमच्यावर डिपेंड आहे. ते ड्युटी करतात, चालले येतात आणि स्वयंपाक बायकोनं करावं आपल्या, आणि सगळे हे कपडे वगैरे धुणं बायकोनंच करावं सर्व. ठीक आहे, हे मेंटॅलिटीची मग मी असे माझ्या मैत्रिणीशी बोलते ना तर त्यांना लय गलत वाटते की तू लय निगेटिव्ह विचार करता, जरा पॉझिटिव्ह विचार करतच जा. म्हणजे काय आहे मग, मी बाकीच्या 4-5 मुलींना असं विचारलं की तुम्ही सांगा, ठीक आहे लग्न कशासाठी होते हे सांगा. म्हटलं तुम्हाला लग्नाची काय गरज आहे, तुम्हाला काय म्हणजे पैशाची गरज आहे की म्हणून तुम्ही लग्न करत आहे की काय. तर ती म्हणते की नाही, एक जण मुलगी म्हणते की मला इमोशनल सपोर्टची गरज आहे म्हणून मी लग्न करणार आहे. आणि दुसरी मुलगी अशी म्हणते की मला पिढी वाढवायची म्हणून लग्न करून देत असतात आजकाल. म्हणून तुझी इच्छा काय आहे, स्वतःची इच्छा आहे की नाही आहे, की लग्न कशासाठी करत असतात तुम्हीच सांगा आता. की लग्न माणसानी पिढी वाढवायसाठी करावं की स्वतःच्या मनाने करावं. जर मनापासून जर इच्छा होत नाही आहे लग्न करायची. आणि दुसरी गोष्ट मला एक वाटते की स्वतःच मुलगा ड्युटी करतो, ड्युटी करून घरी येतो, आणि फक्त आईबाबाला इमोशनल सपोर्ट आपण तर करूच शकतो, दवाखान्यात नेऊ शकतो, काळजी करू शकतो, हे एवढं करू शकतो. पण मुलगा जेवण बनवणं, हातपाय दाबणं, कपडे धुणं, आईबाबाचे सगळं करणं हे करू शकतो का? आणि मुलगा म्हणजे अपेक्षा काय ठेवते की आपली बायको जेव्हा येईल तेव्हा आपल्या आईबाबाचे कपडे धुणं, आपले साफसफाई करणं, सगळं करणं हे अपेक्षा ठेवते. म्हणजे मुलगा स्वतःच नाही करत तर सून कशी काय करणार आहे, मला हे वाटतं. आणि कोणाकोणाला वाईट वाटेल की ही मुलगी बराबरीचे विचार करत. हो, मी अशीच आहे, म्हणून कोणाला त्रासही करून घ्यायचा नाही आहे ना, कोणत्या मुलाला मला त्रास द्यायचा की बाबा ही मुलगी अशीच आहे, फालतू मी लग्न केलं या मुलीशी. म्हणून म्हटलं ना त्याच्याशी लग्न करायचं ना स्वतःचं जीवन खराब करायचं आहे. मला पाहिजे बराबरी, आणि असा मुलगा भेटणं म्हणजे लय अवघड आहे मला तर वाटते. आणि प्रत्येकाला असं वाटेल की तुझ्या आईबाबाला तू कशी काय वागूस म्हणून वगैरे वगैरे. माझी आई स्वतः कमवते, माझी आई स्वतः स्वयंपाक करते, माझी आई स्वतःच जेवण करते, तिला इमोशनल सपोर्टची गरज नाही आहे. कारण की माझे बहीण भाऊ आहेत त्यांच्याकडे. कोणाकोणाच्या इथं नवरा बायको असतात ना, सासू सासऱ्यांना बायको पण नवरा पण असतो त्यांचा. माझ्या सासूला माझा सासरा असेलच ना, तर मग माझी काय गरज आहे इमोशनल सपोर्टची. इमोशनल सपोर्ट करेल ठीक आहे, मग जेवण वगैरे बनवणं हे ते करणं, आणि स्वतःच मुलगा माझाच नवरा माझ्या सासू सासऱ्यांचं काही करू शकणार आणि तर मी कशाला करू. आता कोणाकोणाला वाईट वाटेल हे, पण मला तर नाही करायचं पप्पा लग्न. नाहीतर माझ्यासारखा जर मला भेटला की नाही बराबरी पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये बराबरी पाहिजे, तरच मी लग्न करेन, नाही तर नाही करणार. मला तर वाटतं कोणाचं नशीब कशाला खराब करायचं. आणि दुसरी गोष्ट की हे जे शेतकरी आहेत, शेतकरी लोकांशी लग्न करणं, मी शेतकऱ्यांशी काय करू. कारण की ते शेतकरी त्यांना एवढं काम असतं, रात्र दिवस, कधी लाईट वगैरे येत नाही, कधी हे नाही येत, तर रात्री त्यांना जावं लागते, पाणी द्यावं लागते शेताला वगैरे. तर मग मला असं वाटते त्यांनाच काम नाही आहे, टाईम नसतं त्यांना. आणि मी बाहेर जाऊन मला फिरा वाटते वगैरे, तर मग तो मला टाईम देईल का, माझी इच्छा पूर्ण करणार का. तर मग मी कशाला लग्न करू. आणि माझ्या आईचे माझे भांडण होतात की जर माझ्याविषयी जर माझा मुलगा असं म्हटलं की मी वागवणार नाही माझ्या मुलाला, तर तू काय म्हणशील. मी म्हटलं मी आता मुलगी मी वागवायला तयार आहे. तू आता मुलगा काय करते, स्वतःच्याच आईबाबाचं वागवत नाही, फक्त पैशाने इमोशनल सपोर्ट करते. मग तेवढं तर सपोर्ट मी करू शकते ना. जेवण बनवायची काय गरज आहे त्यांनी हातपाय तुटलेले आहेत.